आज चिखली शहरामध्ये दुपारी अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि आज रविवार असल्यामुळे या ठिकाणी जवळपास 2 कृषी केंद्र, एक आपलं वडापाव सेंटर, घड्याळाचं दुकान, फळांचे दुकान असे विविध दुकानं या ठिकाणी होते आणि बऱ्याच दिवसापासून हे गरीब व्यक्ती किंवा नागरिक आपला याच्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी इथं आपला उदरनिर्वाह करत होते. आज दुपारी अचानक आग लागली. आग कशी लागली याचा अजून तपास सुरू आहे, परंतु नेमकी कशाने लागली याचा अजून शोध घेणं सुरू आहे. परंतु आजची ही दुपारची अतिशय दुर्दैवी घटना आणि जवळपास एक अंदाजे 50 ते 60 लाखाचं नुकसान या सर्व नागरिकांचं झालेलं आहे. आज या आपल्या माध्यमातून मी शासनाला आणि जे काही प्रतिनिधी आहेत शासकीय शासनाचे, आमची नगरपालिका असू द्या, तहसील ऑफिस असू द्या, राज्य सरकार असू द्या, या सर्वांनी या सर्व गोरगरीब जनतेचा विचार करून आणि हे जे काय नुकसान झालेलं आहे ते नुकसानची भरपाई त्यांना कशी देण्यात येईल याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येणे, याचा त्वरित पंचनामा करण्यात यावा आणि या गरीब गोर जनतेला त्यांचा जो नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई त्वरित मिळण्यात यावी अशी मी आपल्या या माध्यमातून त्यांना विनंती करतो. प्रद्युम्न श्याम भीमेवालच्या नावानं माझी दुकानं आहे आणि त्याच्यामध्ये फ्रूट बाबाजी ट्रेडर्स म्हणून माझी दुकान आहे. त्याच्यामध्ये मी हे आमचे फकीराबाई आहे, त्यांना भाड्यानं दिलेली आहे. त्यांचं बी नुकसान झालेलं आहे आणि माझं बी नुकसान झालेलं आहे. तरी शासनानं माझ्यावर कृपा करावी. माझ्याकडं 4 मुली आणि 1 मुलगा आहे. त्याच्याकरता मला नाही का तातडीनं मदत करावी हीच मी शासनाप्रती एक प्रार्थना करतो आणि हात जोडून विनंती करतो. बस, बाकी काही नाही. या मार्केटमध्ये माझं वसुंधरा ॲग्रो सेंटर या नावानं कृषी औषधी आणि शेती औषधीचं दुकान आहे. आज दुपारी 3 ते 3:30 वाजता जी आग लागली त्या आगीमध्ये माझं पूर्ण दुकान जळून खाक झालं आहे. अंदाजे 15 ते 20 लाख रुपयाचं माझं नुकसान आहे. तर प्रशासनाने याच्याकडे तातडीनं लक्ष देऊन पंचनामा करून काय जी मदत असेल ती करावी. नमस्ते, मी जयंतीभाई छगनभाई सुंदरिया. माझी वडापाव दाबेलीची दुकान चालू दुकान आहे. ती अचानक आग लागली. तुम्हाला कम से कम 2-3 लाखाचं नुकसान झालं.